Good morning, students. Yesterday we have seen the workshop, English workshop of second lesson, that is an encounter of a special kind. Now we are going to turn towards the next part, third poem that is given 1.3 basket full of moonlight. Basket full of moonlight. आपल्याला इथं तिसरी पोएम जी आहे ती इथं आपल्याला अभ्यासायची आहे 1.3 बास्केट फुल ऑफ मूनलाईट. त्यामध्ये काही बिफोर गोईंग टू टर्न टुवर्ड्स द ॲक्च्युअल पोएम बघण्यापूर्वी आपल्याला वॉर्मिंग अप क्वेश्चन्स जे आहे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज बघणं खूप गरजेचं आहे, खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये फर्स्ट वन चिटचॅट क्वेश्चन्स. त्यामध्ये पहिल्या आपल्याला होतं इथं चिटचॅट क्वेश्चन दिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वेअर अ चाइल्ड. बघा काय दिलं आहे, डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज व्हेन यू वेअर अ चाइल्ड. तुम्ही लहान असताना तुम्हाला बेड टाईम स्टोरीज ज्या आहेत त्या तुम्हाला ऐकायला आवडत होत्या का. त्यामध्ये ऑब्वियसली आन्सर काय येणार, यस ऑफकोर्स, व्हेरी मच क्रेझी फॉर हिअरिंग, गॉट इन टू द हॅबिट. दॅट वॉज द हॅबिट. आय वॉज व्हेरी मच इंटरेस्टिंग, व्हेरी मच क्रेझी फॉर हिअरिंग सच टाईप ऑफ बेड टाईम स्टोरीज. असे काहीतरी आपल्याला आन्सर देता येईल. सेकंड, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. म्हणजे सामान्यतः या बेड टाईम स्टोरीज आपल्याला कोण सांगतं आहे, तर इथं मोस्टली पॉईंट असे येतील आपल्याला, ग्रँडमदर किंवा ग्रँडफादर किंवा मदर, फादर ऑर ओल्ड सर्वंट किंवा एखादे जुने म्हातारे नोकर असतील तर ते सुद्धा. म्हणजे ग्रँडमदर, ग्रँडफादर, मदर, फादर ऑर ओल्ड सर्वंट. त्यानंतर थर्ड, वाय डिड यू लाईक देम. वाय डिड यू लाईक देम. तुम्हाला या स्टोरी का आवडतात नेमक्या. बिकॉज ऑफ सिम्पल, इंटरेस्टिंग, अम्युझिंग नरेशन किंवा टीचिंग लेसन्स ऑफ लाईफ, समटाईम्स व्हेरी फनी, असं काही आपल्याला आन्सर देता येतील. इथं प्रत्येकाचा आन्सर हे अगदी वेगळं असेल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. म्हणजे तुम्हाला या स्टोरीज पुन्हा ऐकायला आवडतात का. यस शुअर, everlasting excitement or attraction, because all this story inspire reading as well as inspire reading more stories. असं इथं आपल्याला आन्सर देता येईल. इथं प्रत्येकाचा आन्सर हे वेगवेगळा असेल प्रत्येकाच्या मतानुसार. नाव सेकंड क्वेश्चन, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट दी प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. हिअर डिस्कस in groups about the procedure of planting a tree. Write the steps in bullet points and present it before the class. आता इथं आपल्याला बघायचं आहे की प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री म्हणजे झाडे लावायची पद्धत, यावरती ग्रुपमध्ये चर्चा करा असं म्हटलेलं आहे. आणि आपल्या ज्या स्टेप्स आहेत त्या बुलेट मुद्द्यांच्या स्वरूपात लिहायच्या आहेत. त्यामध्ये मला असं वाटतं की पहिली स्टेप जी आहे ती असेल चूजिंग गुड सीड्स ऑफ प्लांट्स. फर्स्ट स्टेप चूजिंग गुड सीड्स ऑफ प्लांट्स. पहिली गोष्ट म्हणजे बिया ज्या आहेत त्या प्लांटच्या त्या चांगल्या निवडणं. सेकंड, डिगिंग इन द ग्राउंड ऑर गार्डन. डिगिंग इन द ग्राउंड ऑर गार्डन. चांगल्या बिया निवडल्यानंतर त्याची पेरणी करणं, चांगलं ग्राउंड किंवा चांगली जमीन बघून, शेत जमीन बघून त्यामध्ये त्या बिया पेरणं. आफ्टर दॅट थर्ड, पुटिंग सीड्स इन द लूज सॉईल. पुटिंग सीड्स इन द लूज सॉईल. लूज सॉईलमध्ये त्या बियाची पेरणी करणं. आफ्टर दॅट ॲड मॅन्युअर ऑर फिल इन द पीट ऑर होल, वॉटर इट, ऑल दीज थिंग्स. त्यानंतर खतपाणी घालणं, त्याला पाणी घालणं. त्यानंतर फिल इन द पीट, तो खड्डा पूर्ण फिलअप करणं. ऑल दीज थिंग्स आर इसेन्शियल फॉर प्लांटिंग अ ट्री. या सगळ्या गोष्टी झाडे लावण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, डिस्कस इन पेअर्स अँड राईट वॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. डिस्कस इन पेअर्स वॉट युअर फादर अँड मदर डू फॉर युअर फॅमिली. दिस वन, तुमचे
आई आणि वडील तुमच्या फॅमिलीसाठी कितपत काय काम करतात ते आपल्याला लिहायचं आहे. युअर फादर ॲज वेल ॲज युअर मदर. त्यामध्ये वन इज डन फॉर यू, वन इज गिवन. फादर वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. आपल्या फॅमिलीची उपजीविका करण्यासाठी वडील जे आहे ते खूप काबाड कष्ट करतात, हार्डवर्क करतात. त्यानंतर इन मदर्स पार्ट, आईच्या बाबतीत जर बघितलं तर आईचं काम जे आहे ते इथं दिलेलं आहे, कीप्स द हाऊस क्लीन. कीप्स द हाऊस क्लीन म्हणजे घर नीट नेटकं ठेवायचं काम जे आहे, क्लीन ठेवायचं काम जे आहे ते कोण करतं इथं? मदर करते. आता आपल्याला लिस्ट बघायची आहे, वडील नेमकं आपल्या फॅमिलीसाठी काय करतात आणि आई नेमकी आपल्याला फॅमिलीसाठी नेमकी काय करते ते आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा आपण बघतोय फादर. त्यामध्ये वन इज गिवन वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग. सेकंड, परफॉर्म्स ड्युटीज ॲज द हेड ऑफ द फॅमिली. परफॉर्म्स ड्युटीज ॲज द हेड ऑफ द फॅमिलीज. त्या कुटुंबाचे हेड म्हणून ते आपले सगळे कर्तव्य पार पाडतात. त्यानंतर त्यामध्येच गाईड्स इन चिल्ड्रन्स प्रॉब्लेम्स. गाईड्स इन चिल्ड्रन्स प्रॉब्लेम्स, मुलांच्या प्रॉब्लेम्समध्ये, मुलांच्या प्रश्नामध्ये किंवा समस्यामध्ये ते मार्गदर्शन करतात. थर्ड, रोल मॉडेल ऑफ द होल फॅमिली मेंबर्स. रोल मॉडेल ऑफ द होल फॅमिली मेंबर्स. संपूर्ण कुटुंबाचे ते एक आदर्श व्यक्ती असतात. एक आदर्श व्यक्ती म्हणून ते आपली भूमिका बजावतात. त्यानंतर डिसाइड्स द वेज ऑफ चिल्ड्रन्स लाईफ ऑर करियर्स. डिसाइड्स द वेज ऑफ चिल्ड्रन्स लाईफ ऑर करियर्स. मुलांचं भवितव्य, मुलांची लाईफ, मुलांचं करियर, त्यामधले जे मार्ग आहेत ते मार्ग डिसाईड करण्याचं कामसुद्धा कोण करते? हे वडील करत असतात. त्यानंतर टेक्स मोस्ट ऑफ द डिसिजन्स फॉर द वेल बिईंग ऑफ द फॅमिली. टेक्स मोस्ट ऑफ द डिसिजन्स फॉर द वेल बिईंग ऑफ द फॅमिली. आपल्या कुटुंबाचं चांगलं हित व्हावं यासाठीच ते अनेक अशा प्रकारचे डिसिजन्ससुद्धा घेत असतात आणि हे सगळं काम कोण करते? फादर. नाव मदर. आता आई आपल्या घरासाठी नेमकं काय करते? त्यामध्ये वन इज गिवन कीप्स द हाऊस क्लीन, हे आपण बघितलेलं आहे. नाव कुक्स फूड अँड फीड्स द फॅमिली. आईचं काम काय बघा? कुक्स फूड अँड फीड्स द फॅमिली म्हणजे अन्न तयार करणं, अन्न शिजवणं, फॅमिलीला खायला देणं, खाऊ घालणं. त्यानंतर टेक्स अटमोस्ट केअर ऑफ ऑल द चिल्ड्रन अँड फॅमिली. टेक्स अटमोस्ट केअर ऑफ ऑल द चिल्ड्रन अँड फॅमिली. आपल्या कुटुंबाची, आपल्या मुलांची काळजी घेणं हे सुद्धा काम आई करत असते. त्यानंतर नेक्स्ट, ब्रिंग्ज अप चिल्ड्रन विथ लव अँड कंपॅशन. ब्रिंग्ज अप चिल्ड्रन विथ लव अँड कंपॅशन. अगदी मुलांना प्रेम देणं, सहानुभूतीनं मुलांना वाढवणं, प्रेमपूर्वक वाढवणं हे सुद्धा काम आपली आई करत असते. त्यानंतर लुक्स आफ्टर चिल्ड्रन्स एज्युकेशन ऑर करियर. लुक्स आफ्टर चिल्ड्रन्स एज्युकेशन ऑर करियर. मुलांच्या करिअरची, मुलांच्या शिक्षणाची काळजीसुद्धा घ्यायचं काम हे आई करत असते. आणि लास्ट वन, समटाईम्स टेक्स अ जॉब टू मीट द एक्सपेन्सेस. समटाईम्स टेक्स अ जॉब टू मीट द एक्सपेन्सेस. काही वेळा घराचा खर्च भागवण्यासाठी ही जी आहे ती आई काबाड कष्टसुद्धा करते, कष्टसुद्धा करते किंवा काम करून आपल्या कुटुंबाची उपजीविका करते. नाव वी आर गोइंग टू टर्न टुवर्ड्स द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट. पहिल्यांदा सुरुवातीला ही पोएम मी अगोदर रीड करतोय वन बाय वन, लाईन बाय लाईन. ओ मून गिव मी मूनलाईट. ओ मून गिव मी मूनलाईट. basket full or 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to show many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back, as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither bus nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight on loan. I want to light the dark route so that my father returns early.
I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basketful of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. This poem is written by Sunil Sharma and it was translated from Dogri. Actually, this is an English translation of the poem written in Dogri language. It is a language Dogri. In the poem, a small child in a village wants his father to return early and safely from the city to tell him stories. इथं या कवितेमध्ये एक लहान मुलगा आहे की जो खेडेगावामध्ये राहतो. तर त्याचे खेडेगावातले जे वडील आहेत ते वडील शहराकडे जातात कामासाठी आणि हा जो मुलगा आहे तो मुलगा आपले वडील घरी लवकर येण्यासाठी प्रार्थना करतो. या मूनकडं तो प्रार्थना करतोय. तो सांगतोय की माझे वडील लवकर घरी येऊ देत, मला स्टोरीज ऐकायच्या आहेत. सो ही रिक्वेस्ट द मून टू गिव्ह सीड्स ऑफ मून लाईट टू सो देम टू लायटन द डार्क रूट फ्रॉम द सिटी टू हिज विलेज. त्यामुळे तो त्या चंद्राला तो विनवणी करतोय, रिक्वेस्ट करतोय की मला काय कर की मून लाईट पाहिजे, मला त्या चंद्रप्रकाशाच्या बिया पाहिजे आहेत, मला त्या पेरायच्या आहेत. आणि जो अंधारमय मार्ग आहे, गावाकडे येणारा जो मार्ग आहे शहरातून, तो अंधारमय मार्ग आहे आणि तो मला प्रकाशित करायचा आहे. आणि त्यामुळं मला या बिया पेरायच्या आहेत. कुठल्या बिया आहेत? त्या सीड्स ऑफ मूनलाईट. मूनलाईटच्या बियाच्या आहेत, त्या बिया मला पेरायच्या आहेत की ज्यामुळं माझे वडील लवकर येतील आणि मला गोष्टी सांगतील. आता इथं आपल्याला ही जी पोएम जी आहे ते आपल्याला लाईन बाय लाईन आपल्याला बघायचं आहे. वी आर गोइंग टू डिस्कस लाईन बाय लाईन. ओ मून, गिव मी मूनलाईट, बास्केटफुल और 2 baskets full विथ सीड्स ऑफ मूनलाईट. इथं हा जो मुलगा आहे तो या चंद्रप्रकाशाला किंवा या चंद्राला विनवणी करतोय, तो रिक्वेस्ट करतोय. तो काय म्हणतो बघा की गिव मी मूनलाईट, मला चंद्रप्रकाश दे, मला प्रकाश पाहिजे आहे तुझा. बास्केट फुल और 2 baskets full, मग एक बास्केट फुल असू दे भरून किंवा अनेक बास्केट्स असू देत भरून, मला अशी बास्केट्स भरून मला काय पाहिजेत, तुझा प्रकाश पाहिजे आहे मला. विथ सीड्स ऑफ मूनलाईट, आणि त्यासोबत मला त्याच्या सीड्स पण पाहिजे आहेत, त्याच्या बिया पण पाहिजे आहेत मला. त्या तुझ्या प्रकाशाच्या मूनलाईटच्या मला काय आहे की बियासुद्धा पाहिजे आहेत, त्याची मला पेरणी करायची आहे. तुझ्या या चंद्रप्रकाशाची मला काय करायची आहे, पेरणी करायची आहेत आणि त्यामुळं मला त्या बिया पाहिजे आहेत. आता ॲक्च्युली प्रकाशाची आपण पेरणी करू शकत नाही, पण इथं हे इमॅजिन केलेलं आहे. हा मुलगा जो आहे तो अगदी आर्ततेनं, अगदी काकुळतेनं आपल्या चंद्राला हाक मारतोय, तो विनवणी करतोय आणि तो काय म्हणतोय की मला मून लाईट पाहिजे, मला चंद्रप्रकाश हवा आहे. सेकंड स्टॅन्झामध्ये बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. इथं सो हा वर दिलेला आहे. सो SOW, सो म्हणजे पेरणी करणे, बियांची पेरणी करणे. इथं सेकंड स्टॅन्झामध्ये काय सांगितलं बघा, फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साईड्स ऑफ द पाथ आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. शहरापासून ते गावापर्यंतचा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूला मला बियांची पेरणी करायची आहे. आता ह्या बिया कुठल्या आहेत तर मून लाईटच्या आहेत. मला हा चंद्रप्रकाश पेरायचा आहे दोन्ही बाजूला, कारण गावापासून ते शहरापर्यंत गेलेला जो रस्ता आहे तो खूप अंधारमय आहे आणि त्यामध्ये अजिबात लाईट नाही, अजिबात प्रकाश नाही आहे. आणि त्यामुळं रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला काय करायचं आहे, हा चंद्रप्रकाश मला पेरायचा आहे. आणि त्यामुळे तुम्हाला काय कर की गिव्ह मी मूनलाईट, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला अनेक लहान लहान अशा सीड्स ज्या आहेत त्या मला पेरायच्या आहेत मूनलाईटच्या. द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. आता हे याची पेरणी मला काय करायची आहे रस्त्याच्या दुतर्फा, तर संपूर्ण गावच्या गाव जे आहे, म्हणजे गावातली जी लोकं आहेत ती शहराकडं कामाच्या निमित्तानं जातात दररोज. डेली टू वर्क, द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. संपूर्ण गावच्या गाव शहराकडं कामासाठी जातं. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वायट फार. आता ॲक्च्युली शहरापासून माझं गाव जे आहे ते खूप दूरवरती आहे, खूप अंतर आहे, खूप डिस्टन्स आहे. आणि त्यामुळं पायी चालत येत असं यावं लागल्यामुळं गावाचा रस्ता अगोदरच अंधारमय आहे आणि अंतरसुद्धा खूप जास्त आहे. आणि त्यामुळं घरी परतताना अंधार होतो, रात्र होते. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक.
ॲज माय विलेज इज क्वायट फार. माझं गाव हे खूप दूर असल्यामुळं घरी परतताना खूप अंधार होतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. बघा आता इथे काय सांगितलेलं आहे, द रूट इज टफ. आता हा जो रूट जो आहे, हा जो मार्ग जो आहे तो खडतर आहे, मार्ग टफ आहे. हा रस्ता सरळ असा नाही आहे. त्यामध्ये फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्सचं म्हटलेलं आहे. रस्त्यामध्ये काही सापसुद्धा येतात, स्कॉर्पियन म्हणजे विंचूसुद्धा येतात. म्हणून हा म्हटलं की रस्ता कसा आहे, टफ आहे, खडतर असा रस्ता आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. रस्त्यामध्ये काही वेळा रात्रीच्या वेळेस साप येतात, काही वेळा विंचूसुद्धा येतात आणि त्यामुळे रस्ता हा खूप खडतर आहे, अंधारमय आहे, रस्त्यामध्ये काहीच दिसत नाही. आणि त्यामुळे मला काय पाहिजे आहे, तुझा हा मून लाईट मला पाहिजे आहे. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. इथं हा वर्ड दिला आहे बघा, प्लाईज. प्लाईजचं इथे मिनिंग दिलेलं आहे, ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट म्हणजे ये जा करणं, दररोजची ये जा करणं. गोज टू अँड फ्रो त्याला म्हणतो आपण, गोज टू अँड फ्रो, रोज ये जा करणं, त्याला आपण काय म्हणतो इथं, प्लाईज. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज. आता या मार्गाला बससुद्धा नाही आहेत किंवा कुठली घोडागाडीसुद्धा नाही आहे, बैलगाडीसुद्धा नाही आहे, कारसुद्धा नाही आहे. आणि त्यामुळं गावातील प्रत्येक व्यक्तीला हा जो मार्ग आहे तो मार्ग पायी चालत यावा लागतो. आणि रस्त्यावरती अशा प्रकारचं संकटसुद्धा आहे, स्नेकसुद्धा असतात, स्कॉर्पियनसुद्धा असतात. आणि हा अंधारमय रस्ता आहे आणि अंधारमय रस्ता तो पार करून माझ्या वडिलांना मला घरी परतावं लागतं आहे. आणि त्यामुळं प्लीज प्लीज मून, आय वॉन्ट अ मून लाईट. आय वॉन्ट टू शो स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. मला काय करायचे की या मून लाईटच्या ज्या बिया आहेत, म्हणजे हा जो चंद्रप्रकाश जो आहे तो मला पेरायचा आहे रस्त्याच्या दुतर्फा, की जेणेकरून माझ्या वडिलांना सगळं अगदी व्यवस्थित क्लिअर दिसेल, रस्त्यावरती कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि त्यामुळं मुलगा हा काय करतो की आपल्या वडिलांसाठी तो त्या चंद्राकडेही रिक्वेस्ट करतो आहे. वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप. तो पुन्हा सांगतो आहे की रस्त्यामध्ये अंधार असल्यामुळं काय होतं की नेमकं वडिलांना यायला उशीर होतो घरी. आणि जेव्हा ते घरी येतात, वेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, तेव्हा मी झोपलेला असतो. म्हणजेच काय की वडील घरी येताना हे उशिरा येतात. उशिरा का पोचतात, तर रस्त्यामध्ये अंधार आहे आणि रस्ता हा टफ आहे, खडतर आहे, रस्त्यामध्ये स्नेक्स असतात, रस्त्यामध्ये स्कॉर्पियन्स असतात, साप, विंचू अशा प्रकारच्या अनेक संकट आहेत. आणि त्या अनेक संकटांना सामोरे जात माझे वडील काय करतात की घरी येतात. आणि जेव्हा माझे वडील घरी येतात तेव्हा मी झोपलेला असतो. नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट स्टांजा. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग व्हाईल आय एम स्लीपिंग. आता शहरामध्ये कामाला जायचं आहे, त्यामुळे सकाळी लवकर पोचलं पाहिजे. आणि त्यामुळं ते सकाळी लवकर पहाटेच निघतात कामावर जाण्यासाठी. आणि जेव्हा ते निघतात तेव्हा मी झोपलेला असतो. म्हणजेच काय की जेव्हा ते घरी येतात रात्रीच्या वेळेस तेव्हासुद्धा मी झोपलेला असतो. आणि सकाळी जेव्हा ते पहाटे निघून जातात तेव्हासुद्धा मी झोपलेला असतो. आणि त्यामुळे वडिलांची आणि माझी अजिबात भेटसुद्धा होत नाही. आणि त्यामुळं हा जो मुलगा आहे तो त्या चंद्राला विनवणी करतो आहे, रिक्वेस्ट करतो आहे की प्लीज गिव मी मून लाईट. मला काय कर की मला हा लवकरात लवकर तू काय कर, चंद्रप्रकाश दे. मला हा रस्त्याच्या दुतर्फा पेरायचा आहे, की जेणेकरून वडिलांची आणि माझी भेट होईल. वडील मला त्या स्टोरीज सांगतील, त्यांची माझी भेट होईल. त्यानंतर नेक्स्ट सांगा बघा, ओ मून गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट ऑन लोन. बघा आता इथं हा जो मुलगा आहे तो अगदी कर्जावर तो मागतोय, तो रिक्वेस्ट करतोय की तुझा हा मून लाईट जो आहे, तुझा हा जो चंद्रप्रकाश जो आहे तो मला फुकट नको आहे, तर तुम्हाला काय कर, कर्जावरती दे, लोनवरती दे, त्याची परतफेड मी करेन. गिव मी अ बास्केट फुल ऑफ मून लाईट. बास्केट भरून असं मूनलाईट मला दे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. पुन्हा तो विनवणी करतो, तो काय सांगतोय बघा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. हा जो अंधारमय मार्ग जो आहे, हा जो डार्क रूट जो आहे तो मला काय करायचा आहे, प्रकाशमय करायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, की जेणेकरून माझे वडील घरी लवकर येतील. अर्ली म्हणजे ते काय, लवकर. म्हणजे हा जो अंधारमय मार्ग आहे शहरापासून गावाकडे गेलेला किंवा गावापासून शहराकडे गेलेला, तो डार्क रूट आहे, अंधारमय आहे, तो मला प्रकाशमय करायचा आहे, की जेणेकरून माझे वडील घरी लवकर पोचतील.
आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. फेरी टेल्स म्हणजे काय? परीकथा. फेरी टेल्स परीकथा, पऱ्यांच्या कथा. अँड स्टोरीज फ्रॉम हिम. मलासुद्धा त्यांच्याकडून या पऱ्यांच्या कथा ऐकायच्या आहेत किंवा स्टोरीज ऐकायच्या आहेत. त्यामुळं लास्ट सणामध्ये दिलेलं आहे, ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तो पुन्हा पुन्हा रिक्वेस्ट करतोय, विनवणी करतोय की प्लीज प्लीज ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. मला एक बास्केट भरून काय कर, चंद्रप्रकाश दे. आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. कारण या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला काय करायचं की हा चंद्रप्रकाश मला पेरायचा आहे, की जेणेकरून हा अंधारमय जो मार्ग आहे, अंधारमय जो रस्ता जो आहे तो प्रकाशमय होईल आणि माझे वडील लवकर घरी पोहोचतील. आता इथं या पोएमवरती आधारित काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन मी तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये देणार आहे. इथं मार्जिन लाईनमध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, नीट बघून घ्या. तर हे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या पोएमची जे ॲप्रिशिएशन त्या ॲप्रिशिएशन तुम्हाला लिहावं लागेल, की जेणेकरून तुम्हाला हे ॲप्रिशिएशन 5 मार्काला येईल. इथं यासोबतच थोडक्यात तुम्हाला ही जी पोएम जी आहे ती इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतो आहे. ॲट फर्स्ट हिअर द स्पीकर ऑफ द पोएम हू वॉज अ स्मॉल चाइल्ड, he requests the moon to give him moonlight. He wants a basket full or 2 baskets full of moonlight with seeds of moonlight. The child here wants to sow the seeds of moonlight on the sides of the path that leads to his village from the city. Now he wants to sow many small moons of light all along the path. Here, according to the child, the whole village, the entire working population of the village goes to the city for work. Whole village means what here? The entire working population of the village. All the people of that village, they goes to the city for work. By the time of their return to the village, it becomes so dark or quite dark, as his village is quite far from the city. Also, the route to the village is tough and full of snakes and scorpions, as we have seen that. Still the villagers have to tread the same path because there is no cart, there is no bus service. And in the case of the child, the speaker of the poem, he is always asleep by the time his father returns home from work. He is always asleep whenever his father returns from work. Then again the father leaves early for work in the morning while the child is still asleep. As we have seen that the father leaves early for work in the morning. At the same time, the child was still asleep. So the child repeats his request for a basket full of moonlight on loan. He wants basket full of moonlight on loan. After that, the child wants to light the dark route to his village so that his father can return early in the evening. Like any other child, he too wants to hear fairy tales as well as stories from his father. Like any other child, he also wants to hear the stories as well as fairy tales from his father. After that, in conclusion, the child again earnestly requests the moon to give a basket full of moonlight so that he can sow the seeds of moon on the sides of the path that leads to the village from the city. This is the entire poem. Now, along with this video lecture, I am going to give you exercise which will be in the PDF format. You have to solve it promptly and send me its feedback.
Thank you.